आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीची जोरदार तयारी। महायुतीच्या संयुक्त मेळाव्यांना 20 ऑगस्ट पासून कोल्हापुरातून सुरुवात होणार। राज्यामध्ये महायुतीचे एकूण 9 मोठे मेळावे। मुख्यमंत्री शिंदेंसोबतची भेट। मतदारसंघातील कामांविषयी मी ज्या पक्षामध्ये आहे त्याच पक्षातून निवडणूक लढवणार। काँग्रेसच्या काही नेत्यांकडून गैरसमज पसरवण्याचा प्रकार। जितेश अंतापूरकर यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा सर्वात मोठा वाटा उत्तर महाराष्ट्राचा असेल। लोकसभेमध्ये मागे पडलो मात्र विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा जिंकू। गिरीश महाजन यांना विश्वास। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रिपाई आणि काँग्रेसमध्ये युती होण्याचे संकेत। धाराशिव जिल्ह्यातील विधानसभेची एकही जागा सोडणार नाही। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं वक्तव्य। मला कुणीही पाडू शकत नाही। माझ्या मतदारसंघात माझं काम। माझे कार्यकर्ते अंगावर आले तर शिंगावर घेऊन कार्यक्रम करतील। मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। इचलकरंजी विधानसभेमध्ये राहुल आवाडेंच्या नावाची आमदार प्रकाश आवाडेंनी केली घोषणा। तारा राणी पक्षाचे 3 ते 4 उमेदवार विधानसभेमध्ये पाठवणार असल्याचा निर्धार। गोंदियावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच। गृह मतदारसंघ असल्यानं आम्हाला जागा मागण्याचा अधिकार। प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। तर भाजपची पारंपरिक सीट असल्यानं जागा आम्हालाच मिळणार। भाजपचे नेते परिणय फुकेंचा दावा। रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरेंवर पुन्हा बोलू नये। रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेच्या कर्णबाळा दुनबळे यांचा इशारा। दुनबळे यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली।